एकदा बघा की मनोज झरांगे यांचं जे उपोषण आहे ते सुरू आहे. अन्नाचा दाणा नाही, पाणी नाही, 47 दिवस होऊन गेलेले आहे आणि ज्या प्रकारे आंदोलन आता चिघळलेलं आहे राज्यभरामध्ये, ज्या हिंसाच्या घटना समोर आलेल्या आहे, कारण की जे मराठे आहे, जे मराठा प्रदर्शनकारी आहे, जे आंदोलनकारी आहे, त्यांचा ताबा कुठे ना कुठं गेलेला आहे. आणि म्हणून जे जाळपोळ ज्या घटना दिसलेल्या आहे त्या महाराष्ट्राच्या मराठवाड्या भागामध्ये, खास करून बीड जिल्ह्यामध्ये, औरंगाबादमध्ये काही घटना घडलेल्या आहेत. आणि दुसरीकडे राज्य सरकार सुद्धा आता जागा झालं आहे असं वाटत आहे, कारण एक अर्जंट कॅबिनेट बोलवली गेलेली आहे. मुंबईला कॅबिनेट सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघू शकता की राज्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाचे लोक रस्त्यावरती आलेले आहे. मनोज झरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी इथं शांततेत ते एका प्रकारे खंबीरपणे आंदोलन करत आहेत, समर्थन देत आहेत. इथे जे प्रकारे समर्थन देणं सुरू आहे, या सर्व आंदोलनकारी प्रदर्शनकारांशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना काय म्हणायचं आहे? आज सरकार कुठेतरी जागं झालं असं वाटत आहे का? 47 दिवस ओलांडून गेले 47 दिवस झालेत, सरकार अजूनही जागं झालेलं नाही आहे. कारण का सरकार जर जागं झालं असतं तर त्यांनी 40व्या दिवशी आरक्षण डिक्लेअर केलं असतं. आज मनोज भाऊ जरांगेंना परत आमरण उपोषणाला बसायची वेळ आली नसती. आज 7वा दिवस आहे आणि मनोज भाऊ जरांगेंना आज उपोषण करावं लागतं आणि आज त्यांची प्रकृती खालावलेली. म्हणून आम्ही सर्व मराठा समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलेले आहोत. आज अर्जंट कॅबिनेट पण सुरू आहे. कॅबिनेट सुरू आहे, परंतु आज एका मुख्यमंत्र्याला डेंग्यू म्हणून झालेलं आहे म्हणून सांगतायत. एक मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यामध्ये प्रचाराला गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री साहेब सगळ्यांना तोंड देत आहे. म्हणजे इथं या ठिकाणी फक्त हे राजकारण चाललेलं आहे आणि समाजामध्ये, जातीपातीमध्ये, धर्मामध्ये उद्रेक करण्याचं, जाळपोळ किंवा हिंसक प्रचार करण्याचं काम माननीय गृहमंत्री करतायत. आणि म्हणून गेल्या 2 दिवस जे हिंसक प्रकार चालू झालेला आहे ह्याच्या पाठीमागं पण यांचंच षडयंत्र आहे आणि हे सरकारच हे करतंय असा आमचा या ठिकाणी ठाम विश्वास झालेला आहे. कुठपर्यंत चालेल हे सर्व काही? आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, कुणबी म्हणून आमचं आरक्षण सर्व समाजाला सरसकट जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. सर्वच जे 96 कुळी मराठी आहेत त्यांना रिझर्वेशन पाहिजेच का, हा मोठा प्रश्न आहे. कारण नारायण राणे साहेब जे बोलले आहेत की सर्टिफिकेट कुणबीचं काही असे मराठी आहे 96 कुळी ते घेणार पण नाही. नारायण राणे साहेब हे राजकारणात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरादाराच्या 10 पिढ्या खातील एवढं कमवून ठेवलेलं आहे. ह्या मराठ्यांना जे म्हणतात ना आम्ही 96 कोळी आहेत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, कुणबी म्हणून आम्ही घेणार नाही, ह्या सर्वांनी यांचा पाठीमागचा इतिहास बघावा. ह्यांनी यांच्या 10 पिढ्या नाही 100 पिढ्या कमवून ठेवलेलं आहे. महाराष्ट्राला लुटलेलं आहे यांनी. यांना कशाला पाहिजे मराठ्याचं आरक्षण? ह्या मराठे आरक्षणासाठी खासदार आमदार मराठ्यांचे जे आहेत यांच्याचमुळं आमच्यासारख्या सामान्य मराठ्यांना आरक्षण मिळण्यापासून यांनी लांब ठेवलेलं आहे. कारण का यांचा झेंडा काठ्या उचलण्यासाठी लोक पाहिजेत. आम्ही जर शिकलो, मोठे झालो, सुशिक्षित झालो तर यांच्या कुणी काठ्या उचलणार नाहीत, झेंडे उचलणार नाहीत, म्हणून हे आम्हाला आरक्षणापासून लांब ठेवतायत. आरक्षणापासून लांब ठेवतायत असा आरोप जसे साहेब लावत आहेत, तसं प्रकाश आंबेडकर साहेब पण बोलले की ते जेव्हा लोकसभेमध्ये जायचे तेव्हा सुद्धा मराठे जे नेते मंडळी लोकसभेमध्ये होते त्यांनी सुद्धा दुर्लक्षित केलं. कारण की जर हे आमदार आणि खासदार यांनी जर आम्हाला सगळं सरळ जर आरक्षण दिलं तर यांच्या काठ्या आणि यांचे झेंडे कोण उचलणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून या ठिकाणी ते देत नाही आहे. आणि खालचे लोक कामं कोण करणार यांची, ह्याच्यामुळे या ठिकाणी आरक्षण देण्याचं यांचं जे षडयंत्र आहे हे या ठिकाणी. आणि घराणेशाही जे म्हणतात आहे ना, हे जे यांनी घराणेशाहीवाल्यांनी आज लाखो करोड रुपये कमवून पुढच्या पिढीसाठी ठेवलेले आहेत. आणि सगळ्यांना आपल्या मराठा बांधवांना सांगण्यात येत आहे की जर जरांगे पाटील आणि आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर या ठिकाणी येणारी दिवाळी ही कोणत्याही मराठी समाजाने साजरी करावी नाही, ही सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे. मला हे सांगा की असं काय होतं आहे, सुशिक्षित मराठा सवलत जर मिळाली, शिक्षणामध्ये नोकरी जर मिळाली तर तो जास्ती सुजलाम सुफलाम होईल आणि मग या नेते मंडळींच्या पाठीमागे तो धावणार नाही, असं होतं आहे का? असा तुमचा आरोप आहे का? आता तुम्ही नितेश राणेंचा विषय काढला, नारायण राणेंचा काढला. नितेश राणेंना कुणबी प्रमाणपत्र आहे, हे कशा करता? आणि जर ते मराठा आहेत तर त्यांचा मुलगा कुणबी प्रमाणपत्र कसं काय घेऊ शकतो?
इथंच कळतं आपल्याला की या राजकारण्याचं सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याचं षडयंत्र चालू आहे. 47 दिवस झाले, आज 7वा दिवस आहे की मनोज भाऊ जरांगे पाटील, क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील सिरियस कंडिशनमध्ये, डॉक्टर सांगतात ह्या कंडिशनमध्ये सुद्धा असून सुद्धा तीव्र समाजाला व्हावं लागतंय. हे सरकारच जबाबदार आहे, षडयंत्र सरकारचंच आहे हे सगळं. की जाळपोळी मागे सुद्धा आमचा समाज 58 मोर्चे केले पण शांततेत केले. आत्ताचाही मोर्चा आम्ही शांततेत करतोय, आमरण उपोषणाचा. हा जो उद्रेक आहे तो फक्त सरकारने घडून आणलेला उद्रेक आहे, याच्या मागे षडयंत्र फक्त सरकारचं आहे. ती गाडी ताई, तुम्ही काय सांगाल, काय व्यथा असतात शिक्षणाच्या, नोकरीच्या शिक्षणासाठी फीस जास्ती द्यावं लागतं? तुम्हाला काय त्रास सहन करावा लागला की आज जर रिझर्वेशन मिळालं असतं तर तुमचं शिक्षण काही वेगळं झालं? आमच्या मराठी मुलांना आरक्षणच नाही आता, कारण की त्यांना फी जास्त. काही काही मुलं पैसे नाही म्हणून घराच्या बाहेर निघत नाही, त्यांना ट्युशन नाही, त्यांना काही असं करायचं असलं की. तुमची काही व्यथा आहे का? तुमच्यासोबत असं काही झालं शिक्षणाच्या वेळेस जेव्हा खूप त्रास झाला, फीस द्यावं लागली? हो झालं ना. आम्हाला MCA करायचंय, आम्हाला मराठ्यांना 2.5 लाख रुपये फी आणि बाकीच्या इतर जातींना 40,000 50,000 रुपये फी. असं नाही केलं पाहिजे ने. काय नाव? माझं नाव रोहिणी सुतार. माझी मुलगी आत्ता सायन्सला शिकतीये, पण ज्यावेळेस तिचं ॲडमिशन घ्यायचं होतं तिला 91% होते आणि तिच्यासोबत महिला होत्या, म्हणजे तिच्यासोबत मुली होत्या त्यांना फक्त 60% होते. तरी पण त्यांना पहिल्या लिस्टमध्ये नाव आलं आणि आम्हाला बाहेरनं ॲडमिशन घ्यावं लागलं. काय तर ओपनमध्ये आहे, आरक्षण नाही आहे, काही नाही आहे. जवळजवळ 3-3.5 लाख रुपये आम्ही भरलेले आहेत. हे कशासाठी भरायचे? मला सांगा की महाराष्ट्राची जर आपण लोकसंख्या जर म्हटली 15 करोड आणि त्यामध्ये जर 40% जर मराठा आहे तर त्या समाजाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्या ज्या गरजा आहे, त्याच्या ज्या डिमांड्स आहे, मागण्या आहे, त्या पूर्ण करणं सरकारची जबाबदारी आहे. 100% सरकारची जबाबदारी आहे. आणि याच्यातनं आपण एक गोष्ट बघू शकतो की सरकारला 30 दिवसाचा अल्टिमेट दिलता, त्याच्यावर 10 दिवस वाढून भेटले, 7 दिवस आज परत झाले, उद्या 1 तारीख. उद्याच्या नंतर हे चित्र वेगळं असेल, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. जसं मनोज जरांगेंनी सांगितलं, 1 तारखेनंतर जे 3ऱ्या टप्प्यातलं जे आंदोलन असणार आहे, त्यांचं उपोषण असणार आहे, हे अजून तीव्र होणार आहे. आणि त्याच्या आधी सरकारने खबरदारी घेऊन सगळ्या गोष्टी आमच्या ज्या मान्य आहेत कराव्या आणि आम्हाला आरक्षण द्यावं. ताई, तुम्ही काय सांगाल, काय व्यथा आहे मराठा समाजाच्या की त्यांना आज अडचणी आहे शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि त्याच्यामुळे परिस्थिती खालवत चाललेली आहे मराठ्यांची? यालाही मी सांगेल की सरकारच. काय करता? माझा टेलरिंगचा व्यवसाय. हो. सुजलाम सुफलाम दिसते. नाही, माझ्याही मुलांना खूप अडचणी आल्या. माझ्या मुलीला इथं 93% मार्क होते माझ्या मुलीला, तरी मॉडर्नला माझ्या मुलीला ॲडमिशन मिळालं नव्हतं. माझ्या मुलांनी आता 1 महिन्यापूर्वी तलाट्याची परीक्षा दिली. त्यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्ताचा तुला दाखला मिळेल का? कुठं आम्ही दाखला शोधणार? आणि नाही मिळत, कारण मुलं पण आता नोकरीला जातात, तिथं पण पाहतो. माझी मुलं ग्रॅज्युएशन झालेली आहेत, शिक्षण व्यवस्थित असूनही नोकरी व्यवस्थित नाही आहे मुलांना पण. आणि तिथं पण काय भेदभाव केला जातो ते मुलं सांगतात घरी येऊन. असं प्रत्येक ठिकाणी होतं. आम्हाला पण खूप अनुभव आले. चर्चा आहे, आरोप आहे की जर राजकारणामध्ये मराठी नेते सर्वात जास्ती आहे तर मराठा नेत्यांनीच ही काळजी घ्यायला नको होती का? इतके वर्ष संयुक्त महाराष्ट्र होऊन सुद्धा किती वर्ष ओलांडून गेली. घ्यायला पाहिजे त्यांनी, सरकारांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे मराठी नेते जे आपले आहेत ते जर एवढं राजकारण किंवा सत्तेमध्ये इतके वर्ष होते तर मग त्यांनी ही काळजी घ्यायला नको होती का? आता जेव्हा एवढे वर्ष ओलांडून गेले संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आता आरक्षण द्या तर मग मराठी नेते काय करत होते असा प्रश्न तुम्हाला पडत नाही का? मराठी नेते झोपले. नाही, याच्या आधी कुठं याच्या आधी आरक्षण कुणी मागितलं नाही. आणि जे नेते आहेत ना त्यांनी फक्त त्यांचाच दारा भरलेला आहे. गोरगरिबांना धुणं भांड्याची कामं करून त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तेव्हा आता कुठं ते जरांगे पाटील उभे राहिले, त्यांचा सल्ला आम्हाला पटला म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहे. आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण मराठा आरक्षणासाठी लढा तर जवळपास 40 वर्षापासून सुरू आहे. 82च्या नंतर तो लढा अजून तीव्र होत गेला. तुम्हाला काय वाटतं? सरकारने याची दखल घेतली पाहिजे. आमच्या मुलांना म्हणजे प्रत्येक वेळेला कुठं ॲडमिशन घ्यायचं काय झालं तरी पण त्यांना किती 90% मार्क असले तरी त्यांना 1-2% त्यांना तिथून त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. काही मुलं डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या पण करतात मराठा समाजाची. त्याच्यामुळं मराठा समाज असा मागे राहत चाललेला आहे. कुठलंच म्हणजे मुलांना काही आजकाल म्हणजे मुलांची अशी हे झाली की काय आता अभ्यास करून काय करायचं, आपल्याला कशात ॲडमिशन भेटणार आहे तेव्हा म्हणजे किती. तर बघा इथं ज्या प्रकारे समर्थन दिलं जात आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथे लोक इथे जमलेले आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले
पुणे युनिव्हर्सिटीच्या चौकामध्ये आपण आहोत. जवळपास 100-150 लोक इथे समर्थन देण्यासाठी जरांगे पाटलांना इथे जमा झालेले आहे. तुमचं नाव सांगा. माजी नगरसेवक कैलास गायकवाड. तुम्ही काय सांगाल की आज तीव्रता दिसते आहे सरकारला आणि डिस्कशन सुरू आहे, कॅबिनेट सुरू आहे, पण तोडगा निघेल का? 52% वरती आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. हे 94च्या ज्या प्रकारच्या एका केसच्यामुळे ते समोर आलेलं आहे आणि आता ओबीसीमध्ये इन्क्लूड करा, कुणबी प्रमाणपत्र द्या, तर मग ओबीसीचे नेते मंडळींनी याचा विरोध केलेला आहे. त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. आम्हाला आहे ना ओबीसीमधून आरक्षण नाही पाहिजे. आम्हाला आमचं मराठ्याचं आरक्षण हे पाहिजेच आणि जोपर्यंत या ठिकाणी मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व युवक जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आणि आम्हाला फार दुःख वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकटेच या लढ्यामध्ये सामील आहेत. डिप्युटी दोन्ही CM या मराठ्याच्या ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत लक्ष घालत नाही. हे मला वाटतं आमच्या मराठा समाजाचं दुर्दैव आहे. आमच्या सर्वांचं या ठिकाणी जाहीर आव्हान आहे, जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुणीही दिवाळी या ठिकाणी साजरी करणार नाहीत. आणि आमचा या ठिकाणी जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा आहे. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही आज त्याचे तोडगा काढणार नाही. तात्पुरतं मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगितलेलं आहे की ज्याच्याकडे कुलमीचं काही कागदपत्र आहेत त्याच नागरिकांना या ठिकाणी कुलमीचा दाखला देणार, बाकीच्यांना आम्हाला देता येणार नाही. या गोष्टीचा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. मला सांगा, तुम्ही म्हणता की ओबीसीमध्ये नको, 52%च्या बाहेर पाहिजे, पण मग इंदिरा सहानी जी केस 94ची झाली त्यानंतर जे निर्बंध बसले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता 52%च्या वरती 50%च्या वरती आरक्षण देता येत नाही. एकटं जयललितांनी 69% त्यांच्या राज्याचं आरक्षण करून घेतलं, पण नंतर आता 2019 पासून सगळे जे अधिकार आहे ते केंद्राकडे गेलेले आरक्षण द्यायचे. मग हा पेच राज्य सरकार कसं सोडवेल? याच्यामध्ये केंद्राने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांनी ह्या दोघांनी मिळून हे आरक्षणाचा तिढा सोडवला तर मला वाटतं हा तिढा सुटेल. नाहीतर मला वाटतं हे मुख्यमंत्री आम्हाला नुसते 2 महिने 4 महिने घुमवत आहे, याचा काही फायदा होणार नाही. आता आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी उद्यापासून जोरात करणार आहोत. बघा, इथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये लोक मराठे समोर आलेले आहेत. अजूनही काही नेते मंडळी इथे जुळलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्हाला काय वाटते? 52%च्या बाहेर आरक्षण, ओबीसीमध्ये नको आरक्षण असंही काही लोकांचं म्हणणं आहे, पण जे कायदेशीर कारवाई आहे किंवा कायद्याची ज्या लिमिटेशन्स आहेत त्याच्यामुळे 52%च्या वरती आरक्षण देता येत नाही. मग याच्यातनं तोडगा कसा निघेल? त्याच्यामध्ये मराठा समाज हा कुणबी समाज आहे. कुणबी समाजाचे सर्टिफिकेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जर सर्वांना दिलं, मराठवाड्यात असो, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, सर्व भागामध्ये सर्व मराठा समाज हा कुणबी समाज आहे. त्यामुळे तो समाजाला जर कुणबी सर्टिफिकेट मिळालं तर हा मार्ग बऱ्यापैकी. आणि आम्हाला कोणत्या समाजावर अन्याय करायचा नाही. आम्हाला आमचं मराठा समाजाचा हक्क मागायचा आहे आणि आम्हाला जरांगे पाटीलांचं जे मत आहे ओबीसीमध्ये समाविष्ट करावे हीच सर्व मराठा समाजाची मागणी हीच आहे. तुम्हाला काय वाटतं, उपाय काय आहे? जर ओबीसीमध्ये नको असं काही नेते मंडळींचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे किंवा जरांगे पाटील म्हणतात की नाही, कुणबी प्रमाणपत्र द्या आणि तोडगा निघेल, 50%च्या आतच सर्व काही मिटून जाईल किंवा त्याच्यात तोडगा निघेल. तुम्हाला काय वाटते की जे जयललितांनी 69% त्यांच्या राज्यासाठी आरक्षण करून घेतलं, पण त्याच्यानंतर इंदिरा सहानी केस झाल्यानंतर आता त्याच्यावरती लिमिटेशन्स आलेले आहेत, 50%च्या बाहेर देऊ शकत नाही. म्हणूनच पहिलेचे जे काही आरक्षण राज्य सरकारने पृथ्वीराज चव्हाणच्या काळात असो किंवा उपमुख्यमंत्री आत्ताचे जे आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या काळात असो, ते सगळे हाणून पाडले गेले आणि सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. तर आता कसं काय याच्यावर तोडगा निघेल? आता तुम्ही बिहार किंवा तामिळनाडू या ठिकाणी या राज्यामध्ये बघू शकता की त्या ठिकाणी 60% आरक्षणाच्यासाठी दिलेले आहेत. आता सरांनी जो प्रश्न विचारला की बाबा आरक्षण कसं देऊ शकतो आणि कसं नाही देऊ शकतो, जर तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही आम्हाला सरसकट कुणबी वगैरे हे प्रकार नको आहे. आमच्या सर्व मराठा समाजाला आरक्षण हे सरसकट कुणबी मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा की सरांनी सांगितलं की बाबा की कसं हे करायचं आणि काय करायचं. जर समजा तुम्ही गेले 10 वर्ष आलं तुम्ही जनगणना पण केली नाही आहे, म्हणजे याचा अर्थ सरकार कुठंतरी या सगळ्या गोष्टींना टाळाटाळ का करते की बाबा सरकारला
खरी ज्या गोष्टी आहेत त्या समाजासमोर आणायच्या नाही आहे. म्हणून सरकारने जनगणना पण करत नाही आहे. जातीय नियत जनगणना करा तुम्ही, त्यातनं नक्की येईल. आणि जर खरंच तुम्हाला सगळ्या समाजाला जर सामावून घ्यायचं असेल, तर तुम्हाला जर आरक्षण द्यायचंच नसेल मराठा समाजाला, तर तुम्ही सगळ्या समाजांना सोबत घेऊन ज्यांचं आर्थिक निकष करून या ठिकाणी सगळ्यांना आरक्षण देण्यात यावं. आणि पुढचा मुद्दा माझा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही सगळ्या सरकारनी जर आरक्षण नसेल द्यायचं तर तुम्ही आर्थिक द्या. आर्थिक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला आर्थिक देऊनच आर्थिकाच्या निकष करून त्या ठिकाणी आणि शाळेसाठी व कॉलेजसाठी तुम्ही आरक्षण हा प्रकार ठेवूच नका ना. 12वी नंतर तुम्हाला जे काय आरक्षण ठेवायचं 12वी नंतर ठेवा. आजच्या समाजाच्या मराठा समाजामध्ये सगळेच श्रीमंत नाही आहे, बरेचसे गरीब मराठा समाज पण आहे. म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे, दिलं तर आमच्या मराठा समाजाला कुणबी सगळ्यांना सरसकट द्या. नसल द्यायचं तर आर्थिक निकषावरती सर्व समाजाला द्या. आर्थिक निकषावरती आरक्षण द्या असं सुद्धा म्हणत आहेत भाजपाचे इथे युवा नेते अमोल आहेत. अमोल, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं, काय तोडगा निघेल? खऱ्या अर्थाने सरकारच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. मागील काळामध्ये सुद्धा सरकारने मराठा समाजाला कधी नव्हे ते आरक्षण दिले होते, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की कायदेशीर कोणीतरी कोर्टात गेलं आणि त्याचा परिणाम आपण सर्वजण पाहतो आहे की कुठेतरी कोर्टामध्ये, मी कुठल्याही सरकारला किंवा दुसऱ्या सरकारला त्यामध्ये राजकीय विषय बोलत नाही आहे, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठेतरी तत्कालीन सरकार त्या ठिकाणी कमी पडलं आणि तिथं खऱ्या अर्थाने मराठ्यांवरती अन्याय झाला असं मला वाटतं. तरी आत्तासुद्धा हे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. खरं तर याच्यामध्ये कुणबी आणि मराठा हा जो विषय आहे, याच्यामध्ये आत्ता आपण ज्यांच्या माध्यमातून हे मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही मराठांची एक भावना एकजूट झालेली आहे. असे जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार मला असं वाटतंय की त्यांचं म्हणणं असं आहे की सरसकट मराठ्यांना जर टेक्निकल अडचणीत असेल तर सरसकट मराठ्यांना कुणबी समजा आणि सगळ्यांनाच तुम्ही आरक्षण द्या, तर ती सुद्धा त्या ठिकाणी योग्य आहे. आता सरकारने निर्णय घ्यायचा आहे की याच्यामध्ये कशा प्रकारे इतर कुठल्याही जातीवरती अन्याय न होता मराठ्यांना कसं काय नाही द्यायचं, ही खऱ्या अर्थाने सरकारची परीक्षा आहे. अजून एक असा तोडगा निघू शकतो का? ज्यांना सर्टिफिकेट पाहिजे 96 कोळी मराठ्यांना, त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट द्या, ज्यांना नको आहे त्यांना नका देऊ. नाही, सर्वांनाच पाहिजे. असे पण काही आवाज किंवा असा येतो आहे की काही लोक घेणार नाहीत. अहो, आता हे सगळे आमदार खासदार मराठ्यांच्या जेव्हा मोठे झाले त्यांना गरजच नाही ना, बाकीच्यांचा विचार करा ना. इथे बघा, समर्थन इथं देण्यात येत आहे. ठिय्या आंदोलन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या चौकात सुरू आहे आणि मनोज झरांगेचं जे उपोषण सुरू आहे त्यासाठी इथं समर्थन देण्यासाठी आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे की अजूनही तीव्र हे आंदोलन होऊ शकते. जो संघर्ष सुरू आहे तो अजूनही त्याचं विक्राळ रूप मराठा प्रदर्शनकारी आंदोलनकारी दाखवू शकतात. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.